जय श्रीराम सगळ्यांना. तर आम्ही आज जाणार आहे इथं रामशेष किल्ल्यावर. माझ्यासोबत आहे कल्पेश पाटील, रोहित आहे आणि मी सुरेश. आम्ही जाणार आहे आता रामशेजला जाऊन पूर्ण एन्जॉय करायचा प्लॅन तर आहे. आमच्यासोबत नऱ्या बी येणार होता, पण नऱ्याचा विषय असा झाला, गाडीच नव्हती, एकच गाडी आहे आमच्याकडे. आम्ही खूप ट्राय केला दुसऱ्या गाडीला, पण सध्या याच्या मामांकडनं मागितली, पण त्याच्या मामा शोरूम वर असल्यामुळे आम्हाला काही गाडी भेटली नाही. तर आता जातोय आम्ही. रोहित आता चालू आला इथून संभाजीनगरवरून, तरी बी म्हणते मलाच घेऊन चला, मलाच घेऊन चला. वाटल्यास मी 150चं पेट्रोल टाकतो, तुम्हाला खाऊ पिऊ घालतो का रोहित? मग उगाच सोडायचं नाही. टेन्शन घेऊ नको, उद्या आपण दुसरीकडे जाऊ तुला घेऊन. नाही खरंच बरं का, उद्या खरंच तू आमच्यासोबत येशील. तर चला मित्रांनो, रामशेज गेला. फर्स्ट टाइम जातोय मी रामशेजला, अजूनपर्यंत कधी गेलो नाही. सगळे फर्स्ट टाइम आज आपले. तू गेलाय का सुरज? नाही रे नाही. तर आम्ही तिघी फर्स्ट टाइम जातोय रामशेजला. चांबार लेणी गाईस, तिथं चांबार लेणी आहे, बघू शकता तुम्ही. ती जे दिसतंय ते चांबार लेणी बघ. ऍम्ब्युलन्स वर लिहिलंय जय श्रीराम. वैकुंठ येऊन गेलेले आहेत आता रामशेजचा. आता फक्त वरती जायचंय. वरती दुकानं आहेत नाही आहेत माहित नाहीये, म्हणून इथंच पाणी बिणी घेऊन जातो. तिथूनच पाणी, कोणाला काय चहा वगैरे प्यायची का चहा घेऊन आता स्नेहात जाईल मस्त तिकडं. त्यानंतर हे असं पार्किंग सारखं आहे. इथं आपल्याला एक पावती घ्यावी लागते त्या माणसाने त्यांच्याकडनं. 20 रुपये पार्किंगची घेतली त्यांनी गाडी. आमच्याकडे एक फटफटीचे 20 रुपये घेतले त्यांनी. मग इथून असं पाय रस्ता आहे, तो पार करत जायचंय आपल्याला. वाटलं होतं इतकं सोपं नाही बाई. रामशेज वरतीला आहे, हाईट तिची किती. अरे भाई, तरी बी लय लांब येतो आपल्याला. तरी 1 तास तरी लागून जाईल वरती चढत चढत. अरे सूरज, किती फूट उंच आहे तो? जवळपास 3,500 3,700 काहीतरी. 3,275 फूट दिलं होतं तिथे. म्हणजे इतके फूट वरती चालत जाणं सोपं. तरी बी हा किल्ला काय रे जिंकू शकले जिंकू शकले नाही भाई. खरंच यार, मानाला म्हणे सगळे इकडे तिकडचे सगळे झाड कापून बुरुज बनवला, आणि तो बुरुज बनवून सुद्धा ते जिंकू शकले नव्हते ते मुघल. हा तुला मान म्हणजे चढताना खूप जड जाता का काका? जड जातं का? वाटतो छोटा, पण हा कळसू व्हायला सुद्धा भारी. कडसू पाहिला सुद्धा भारी. चढायला अवघड आहे, म्हणून तो 5.5 वर्ष लावलं त्यांनी. हा, ते जिंकायला. नाही जिंकला नाहीच, अजिंक्य. संभाजी महाराजांनी सोडून दिलाय. तर पाहू शकता इथं जे ऑलरेडी वरती चढून आलेले त्यांनी आपल्याला सांगितलं की की चढणं किती किती अवघड आहे. पेक्षा बी कठीण आहे बुवा. इतिहासामध्ये अशी माहिती दिलेली की रामशेज ह्या किल्ल्यात म्हणजे नाव पडले, त्याचा अर्थ असा होतो रामाचा पलंग. भगवान राम काही काळ जेव्हा प्रवास करत होते तेव्हा इथं काही काळ राहिल्याचे इतिहासात म्हणजे आम्हाला तशी पूर्ण माहिती नाहीये, पण तरी जेवढं माहिती तेवढं आम्ही तुम्हाला सांगतोय. पण आज येतो येऊन तर खरं रिअलिटी कळून जाईल आपल्याला. पण आम्ही एवढे मराठीत आहोतच, एवढे महाराजांचे भक्त आहोतच, की जेव्हा आम्हाला 34चं पुस्तक होतं महाराजांबद्दल, ते आम्ही पूर्ण वाचलं. पण पुढे जेव्हा बाबर अकबर बद्दल आलं तेव्हा आम्ही काहीच लक्षात ठेवलं नाही. भलेच मार काढला सरांचा आजचा, पण कधी लक्षात ठेवलं नाही. किल्ला रामशेज किल्ल्याचा हा आहे, पूर्ण मॅप दिलेला आहे पूर्णच. किल्ल्यावरती चढायच्या सुरुवातीलाच आमच्या बाबा रक्त निघलं रे. जाऊ दे, काही नसते महाराजांसाठी काही. मावळ्यांचं इतकं रक्त निघाले, आपलं थोडंफार निघलं तरी. निघलं तर काय हरकत नाही. खालून हा किल्ला पाहतो, आपल्याला वाटतं खूप छोटा आहे चढायला ह्याला, पण त्यावर दिलेले 3,275 फूट उंची या किल्ल्याची. ते आता जाणवतं. इथून पाहू शकता तुम्ही ते किती उंच आहे. खरंच चढायला खूप कठीण जातोय खरंच. आणि पाणी होते मुघलांचे, इकडे का? तिथपर्यंत येत नसायचे. या साईडला त्या खालच्या साईडला सगळ्या एक तर जंगलात उभे, आणि त्याच्यामुळे त्यांनी झाडं कापून बुरुज बनवला किल्ल्याच्या उंचीत का. बापरे. तरी बी किल्ला जिंकता आला नाही. तर एक पाऊल ठेवायला जागा आहे वरती येण्यासाठी. हे बघ, फक्त असं एक पाऊल ठेवून वरती आलं पाहिजे, येता आलं पाहिजे म्हणून जागा बनवली. सिंगल पाय ठेवून यावं लागतं, त्याच्यामुळे कपल लोक. तरी कॉलेजचेच मित्र भेटले वापस. मी आजच आलो. हा प्रतीक कुठे? बरोबर आहे. माधुरी, CR1, CR1, CR2. खानदेशच्या पोरी बघा किती स्ट्रॉंग असतात. चला मग वरती. इकडे जायचं का इकडं? तर रामाच्या मंदिरात आपण आलोय भाई. हे असं कोपऱ्यात रामजींचं मंदिर बनवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. घाबरू नको रे बाबा, काही नाही करत तुला. चल कल्पेश, तुला घाबरून पळता येते.
माझ्यासारखं दिसतंय ते. प्रवेशद्वार हे काय द्वार वगैरे काय रे? बघ ना कसलं खतरनाक द्वार दाखवलंय. चल खाली. हा तिच्यासाठी जे इथून तोफा ठेवायच्या आणि मग उडवायचं. वापस येते डायरेक्ट. एक काम कर ना माधुरी, उडी मारून पाय, वापस येशील. वापस येशील. ओय आमची बॉटल नाही राहिली त्या. चल दरवाजा उघडून बघूया आपण. हाती दरवाजा उघड. खतरनाक. शंड्याने हातोडीच्या मदतीने कोरलेलं आहे. अरे इकडून दाखव हे बघ कसं खतरनाक वाटतं. इकडे बघ. हे आहे हत्ती दरवाजा आणि ही आहे वाट. पाहू शकता कसं असेल रे. त्या काळातली वाट आणि इथं बी गुप्त काहीतरी दिसत आहे. भाई साहब हे बघ कसं खतरनाक हे आम्हाला काय सापडलं बाहेर? चला. गाईस उतरताना भारी वाटत. तर गाईस आपण जाऊ खाली पण पाहून येऊ काय काही. चल तू. तर मित्रांनो इथं खाली जेव्हा आपण पाहू शकतो खाली महादेवाची पिंड आहे डायरेक्ट. हे बघा तुम्हाला दाखवतो. पाणी सरळ महादेवाच्या पिंडीच्या हे बघा डायरेक्ट असं इथून पाहिलं ना आपण या गुफेतनं तर आपल्याला असं हे बघा महादेवाची मूर्ती आणि नंदी अशी दिसतील. आर्ट बनवलंय. मला वाटतं महाकाली. नाही नंदी बैल आहे आणि महाकाली आहे. खाली वध करायली ती मुंडक कापते डायरेक्ट. सप्तशृंगी नाही महाकाली. महाकाली किती मस्त आर्ट आहे बाई. वरती आलोय. हे भवानी मंदिर. तिथं खाली गणेश कुंड होतं ते पाहिलं आताच. आणि इथं आता वरती भवानी मंदिर. तीर्थपाने हा स्पेशली मुंबईवरनं फक्त रामशेष किल्ला पाहण्यासाठी आले. ऍक्च्युली मला हरिहर किल्ला जायचा होता पण खूप लेट झाल्यामुळे मी जवळचा किल्ला निवडला. रामशेष निवडला. आणि हा रामशेज किल्ला पण अतिदुर्गम भागातला किल्ला आहे. आणि पाण्यासाठी बी खूप आहे इथं. पाण्यासाठी खूप चांगले सोय. राम मंदिर आहे खाली. हम्म. तिकडून तुम्हाला पाण्याचे टाका एकदम स्वच्छ पाणी थंड पाणी मिळून जातं. हा आणि ते तसं बघायला वरती काही खाण्यापिण्याचे पदार्थ नाही ते येताना खालूनच घेऊन हवे हा अशी आपली विनंती आहे. आणि या किल्ल्याचे ते भाऊन ते स्पेशली मुंबईवरनं फक्त किल्ले पाहण्यासाठी आले. जर मित्रांनो जर ब्राईटनेस कमी केला ना मी दिसणं बंद होऊन जातो. पाहायचं का मित्रांनो? ब्राईटनेस बघायची कमी करू. जातो कमी नाही दिसतोय दिसतोय का? थोडासा दिसतो. टी शर्ट दिसत. हो तर मित्रांनो तुम्हाला समजून गेलं असेल मुलं व्हाईट शर्ट कावर घालतात. अशा झाकळलेल्या प्रसंगी कमीत कमी शर्टावरून पोरग ओळखू आलं पाहिजे. तर गाईज आम्ही ढगात येत आता बघू शकता तुम्ही. स्वर्ग म्हणजे काय ते काय स्वर्ग म्हणजे किल्ले. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वर्ग. कल्पेश भाऊ हे बघ किती मोठे मोठे आहेत. कुठे आहे? हे बघ इथं. हा हा दिसते. खेकडे पण तोडून टाकली कोणाला पण दिसत मला वाटतंय ना खूप कमी लोक आलेले असतील. बघा इथं खाली जायला रस्ता आहे. बाप इकडून जर गेलो तर इकडे लवकर ये. हा, थांब, आलो, आलो. दाखव माझ्याकडे. खाली जाण्यासाठी टाकी पाण्याची परत. नाही पाण्याची टाकी नाही. निघायला जागा आहे. हो चोर. ओय भाई दरवाजा आहे. अरे भाई दरवाजा काय भारी रे. ओ भाई साहब इथून सगळं दिसतंय. खालून कोण येतंय कोण जातंय सगळं दिसतंय. तर मित्रांनो जास्त तर लोकांना ही चोर खिंड माहिती नाही. तर बघू शकता तुम्ही ही कशी ही चोर खिंड आहे. आणि जे आम्ही एकदम कोपऱ्याच्या स्टेजला आलोय. एकदम अशा कोपऱ्यात आलोय आम्ही. तिथे मी फोटोग्राफी चालू आहे भावाची. फुल एक्सपिरियन्स घेऊन खाली आलोय आम्ही रामशेषच्या. तर ते आम्हाला जे स्टार्टिंगला काका भेटले होते ना ते काकाचे जेवढं सांगत होते तेवढं काय वरती नाही येते. लगेच पोहोचतं माणूस आणि मोजून थोड्या मिनिटांनी खाली बी येते. पण पाहण्यासारखं खूप आहे रामशेषला. काय रामशे बाबा जर कधी भेटले ना आम्हाला त्यांच्या वयामानानुसार बोलले असतील ते की खूप वरती आहे असं. बाबा आम्ही तरुण देतो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण की मी खूप मेहनत करतो बाई, यांचा दोघांचा खर्च मी केलाय आजचा. अजून खोटं बोला. अजून थोडं खोटं बोलून दे, एक दोन व्ह्यूज वाढून जाते. महाराजांच्या किल्ला खोटं बोलू नये. नाही खाली आलोय आता मी. तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा यार. काय लागतं शेअर करायला, मी फेमस झालो ना, तुम्ही जर कोणी येणार ना की माझी हे प्रमोट कर, फुकट प्रमोट करून देईल, फुकट. फक्त करा, मला फेमस करा गाईज प्लीज. तोपर्यंत स्टे ट्यून राहा. जय श्रीराम, जय शिवराय.